आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही अगदी 20 रुपयामध्ये. नमस्कार, स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चवीला अप्रतिम लागणारं हे ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम अगदी झटपट तयार होतं. आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट बिस्किट लागणार आहेत. तर या ठिकाणी मी ओरिओ चॉकलेट बिस्किट घेतलेले आहेत. 2 पुडे घ्यायचे. एक 10 रुपयाचा पुडा असतो, असे 2 पुडे घ्यायचे आणि मोठा असेल तर 1 घेतला तरी चालेल. 2 जणांना याच्यामध्ये छान आईस्क्रीम तयार होतं. जास्त जण असतील तर तुम्ही जास्त बिस्किटं घ्या. तर या ठिकाणी दोन्ही बिस्किटांच्या पुड्यांमधले बिस्किट आपण काढून घेतले. त्यातले 2 बिस्किट आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. आता उरलेले जे बिस्किट आहेत ते सर्व बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचे आहेत. तर आता सगळे बिस्किटं जे आहेत ते मिक्सरमध्ये टाकून घेऊया. टाकताना ते तोडून टाकायचे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 कप दूध. लहान कप असेल तर 2 कप दूध घ्यायचं आणि मोठा कप असेल तर 1च कप दूध घ्या, म्हणजे आईस्क्रीम छान तयार होतं. नंतर थोडंसं आईस्क्रीम गोड होण्यासाठी 3 चमचे साखर घातलेली आहे. बिस्किटं गोड असतात म्हणून जास्त साखर लागणार नाही. फक्त 3 चमचे 2 पुड्यांसाठी 3 चमचे साखर घालायची आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर आता हे बेस जो आहे आईस्क्रीमचा तो छान तयार झालेला आहे. आता हा बेस आपण आईस्क्रीम बेस एका डब्यामध्ये काढून घेऊ. तर हा आईस्क्रीमचाच डबा आहे, त्याच्याचमध्ये मी आईस्क्रीमचा बेस जो आहे तो काढून घेते. आईस्क्रीम सेट करण्यासाठी आता आपण ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये. तर अशा पद्धतीचं जे पॅक झाकण असेल ना, असा डबा घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ नाही जमा होत, छान आईस्क्रीम सेट होतं. आता जे 2 बिस्किट काढून ठेवलेले होते ते क्रश करून आईस्क्रीम बेसवर घालून घेऊया, म्हणजे खाताना आईस्क्रीम छान लागेल. आता डब्याचं झाकण बंद करून हा डबा आपण पूर्ण रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. आता हे आईस्क्रीम एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणार होतं, म्हणून मी रात्री बनवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी आता दुपारी तुम्हाला दाखवेल आईस्क्रीम कसं सेट झालेलं आहे. डबा छान पॅक करून आता मी हा फ्रीझरमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी आपण बघूया दुपारी कसं आईस्क्रीम तयार झालेलं आहे ते. सकाळ झालेली आहे. दुपारी 1 ते 2 वाजता मी आता तुम्हाला आईस्क्रीम दाखवत आहे. तर छान मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. चॉकलेट आईस्क्रीमसारखाच कलर आलेला आहे आणि बर्फ अजिबात मध्ये नाही, म्हणजे छान स्मूथ असं आईस्क्रीम तयार होतं. आणि फक्त 3 साहित्य वापरले आपण, बिस्किट, दूध आणि साखर. ह्या तिन्ही साहित्यांचा वापर करून घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम तुमचे मुलं देखील तयार करू शकतात. तयार झालेला आईस्क्रीम आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. अतिशय चविष्ट असं ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवून बघा. आवडलं तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.